नमस्कार, जय हिंद. WH न्यूजच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत खास पाहुणे आलेले आहेत, ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या 3 दशकापासून अधिराज्य गाजवलेलं आहे. सर्व इंडस्ट्री त्यांना ओळखते. आगामी कलावंतासाठी ती मराठी कलावंतासाठी खरोखरच ते आयकॉन आहे. त्यांचा साहसी प्रवास आपल्याला या पॉडकास्टच्या निमित्तानं उलगडायचा आहे. सर, पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, आपण गेल्या 3 दशकापासून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आहात. आपला हा चांदा ते बांदा हा प्रवास कसा झाला? सर, हा प्रश्न तुम्ही मला विचारलात. याचं उत्तर द्यायला गेलं तर खरं म्हणजे मला खूप वेळ लागेल, पण पॉडकास्टच्या निमित्ताने आपण थोडक्यात मी आपणाला सांगू इच्छितो की मी ज्या भागात राहतो त्याचं नाव आहे वाडी, आणि त्या वाडीच्या शेजारी एक दत्तवाडी आहे. बरोबर. आता हे वाडी आणि दत्तवाडी म्हणजे पुणे आणि मुंबईचा संघर्ष मला त्या वेळेस जाणवायचा की वाडी दत्तवाडी में रहते हम. तर त्या दत्तवाडीमध्ये एका उत्सवामध्ये मिस्टर दत्तवाडीचं एक कॉन्टेस्ट होतं. वा. तर त्या कॉन्टेस्टमध्ये मी सहभाग घेतला होता आणि ते क्राऊन मी जिंकलं. ते क्राऊन जिंकताना मला एक प्रश्न विचारला गेला होता की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बनायचंय. बरोबर. तर मला तसे 20 प्रश्न त्यांनी विचारले होते. त्याच्यातले 19 प्रश्नाचे उत्तर मी असे फाटफाट दिले होते. पण हा 20वा प्रश्न आल्यावर मी गडबडलो. मी जरा थांबलो आणि मी त्यांना म्हटलं, जरा वेळ घेऊ शकतो का? मी थोड्या वेळात सांगितलं चालेल का? मग मी विचार करून त्यांना सांगितलं आणि मी तिथला विनर झालो. आणि ते उत्तर होतं, मला आयुष्यामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचंय. आता तो जो प्रश्नकर्ता होता तो मला असं पायापासून वरपर्यंत बघायला लागला की वाडी में रहता है बेटे, तू ऍक्टर और डायरेक्टर की बात कर रहा है, बन सकता है. प्रश्न काय होता आमच्या प्रेक्षकांना थोडा कळू दे. की तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय, तुमचं ध्येय काय? त्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना त्यावेळेस दिलं होतं. 1994ची गोष्ट आहे, 93-94ची. आणि मी तर उत्तर दिलं, पण तिथून माझा संघर्ष सुरू झाला. कारण वाडीसारख्या भागात राहतोय आणि बनायचंय अभिनेता दिग्दर्शक. मग पेपर वाचा, मायापुरी वाचा, कुठे काय ऍडव्हर्टाईज येतं का, अमुक तमुक चाललं होतं. अशात एक ऍडव्हर्टाईज आली. कोल्हापूरचे प्रोड्युसर होते. अच्छा. त्यांनी मोठा मथळा दिला होता, कोण म्हणते विदर्भातल्या कलावंतांना संधी देत नाहीत, मिळत नाही. बरोबर. ते एका माझ्या मित्राने वाचली मला, आणि त्यांनी परस्पर माझा बायोडाटा सबमिट करून आला. आता तो सबमिट केल्यानंतर स्क्रीन टेस्टची वेळ आली. वेळ आल्यानंतर त्यांनी मला तो सारखा रोज प्रश्न विचारायचा, अरे काही फोन आला का, अरे काही लेटर आलं का? मला काही समजेना नेमका काय विचारतोय. आणि खरं तर लेटरही आलं होतं आणि फोनही आला होता घरी, पण घरच्यांनी ते टरा फाडून फेकून दिलं पत्र. आणि फोन जो आला होता ते काही त्यांनी सांगितलं नाही की अरे कुठे चाललाय सिनेमा असं होतं. घरात पत्र का फाडलं याचं ते की हा कुठे, मी घरातला सगळ्यात मोठा. माझ्या घरातले सगळे सरकारी पेशा नोकरी करणारे लोक, आणि हा सिनेमात ऍक्टर गेला की मोठा भाऊ आहे, हा काय होईल? म्हणजे बहिणीने फोन नाही उचलला, घरच्यांना कधी त्यांना रुचलं नाही. आता तो मित्र, त्यांनी पैसे पण भरले होते जेव्हा फॉर्म भरला होता. त्याच्या जीवावर आला, अरे असं कैसे, मेरे दोस्त का नंबर कैसे नाही लगा, म्हणून तो विचारायला गेला. तिथे तो गेला तर म्हणे, त्यांनी ते पत्र त्यांनी स्पीड पोस्टचं होतं ते दाखवलं, हे बघा म्हणे रिटर्न आलं. त्यांनी स्वीकारलंच नाही म्हणे. आम्ही फोन पण केले म्हणे, त्यावेळेस ते फोनचे बिल पण यायचे, ते पण त्यांनी दाखवले लँडलाईनचे. अरे म्हणे, पण तुम्ही बरं झालं म्हणे वेळेवर आले, उद्या आहे म्हणे स्क्रीन टेस्ट, तुम्ही त्यांना घेऊन या म्हणे. बरोबर. आता त्यांनी मला सांगितलं, पराग कल एक पार्टी आहे हॉटेल हरदेव में, आपण को चलना है. हॉटेल हरदेवच्या बाजूला, आता हॉटेल हरदेव आहे त्याच्या बाजूला एक हॉटेल होतं, तिथे नागपुरात स्क्रीन टेस्ट होतं. पण त्यांनी स्क्रीन टेस्ट म्हणून मला सांगितलं नाही. त्यांनी मला सांगितलं एक पार्टी वा चलना है, बन ठणके जाना है. आता बन ठणके म्हटल्यावर मी त्याच्यात माहिरच होतो. बरोबर. कपडे मी आधीपासून माझे शौक असायचा. तर मग पार्टी आहे भैया, हॉटेल में जाना है भैया. मी रेडी झालो आणि त्याच्यासोबत गेलो. त्याच्यासोबत गेल्यानंतर त्याच्याकडे 4 व्हीलर होती. त्यांनी ती 4 व्हीलर त्या हॉटेलच्या गेटवर थांबवली. मी जसा उतरलो तर तिथे जेवढे लोक होते ते इंटरव्ह्यू द्यायला आलेले, त्यांना वाटलं मीच कोणीतरी काहीतरी आहे, हेच कोणीतरी आहे याच्यात.
आणि ते हॉटेलवाले पण मला असं माझं स्वागत करायला आले, आई आहे. मी बघायला लागलो काय नेमकं काय बाबा प्रकार. हा म्हणाला तू जा, मी गाडी पार्क करतो. मी पुढे गेलो, मला त्यांनी डायरेक्ट जिथे इंटरव्ह्यू होता तिथे नेलं. आणि तिथे गेल्यावर मला उलगडा झाला की अरे माझ्या मित्रांनी ही गंमत केली, कारण तिथे बोर्ड लागलेला होता तो. म्हटलं अरे हे काहीतरी आहे. बरं, मी तिथे गेल्यानंतर मग बाकीचे लोक हळूहळू आले. त्यांनाही तेच वाटलं की मी कोणीतरी या संस्थेशी जुळलेला आहे. माझा इंटरव्ह्यूच होईना, सगळे लोकांचा इंटरव्ह्यू झाला, ऑडिशन झाले, मला कोणी काही विचारत नव्हतं. मग ते सगळं आटोपल्यापर्यंत मी बसतच राहिलो, कारण ते जे कोणी आले होते ना कलाकार, त्याच्यातले तर 10-12 असे कलाकार होते ना, त्या लोकांना जर संधी मिळाली त्याच वेळेस, तर ते नाना पाटेकर आणि हे त्या तोडीचे होते कलाकार. पुढे काय झालं की ते तर झालं, ऑडिशन झालं, ते सगळं झालं, सिलेक्शन झालं. माझं विदाऊट ऑडिशन सिलेक्शन झालं फक्त बघून. आणि लेटर दिलं मला त्यांनी. कोणत्या वर्षातला? 1993. ते मी जे प्रश्न केला होता त्याच्या अगदी 1-2 महिन्यानंतर प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर. आता हे झाल्यानंतर मला ते लेटर मिळालं सायनिंगचं, म्हणजे सिलेक्शन लेटर. आता ते सिलेक्शनचं लेटर घेऊन मी घरी आलो आणि माझ्यात तर ते संचारलं होतं, ए अभी तो अपनी निकल पडी, बरोबर, अब तो बंबई में राज करेगा. कशाचा राज करेगा. प्रारब्ध जे असते ना माणसाचं, ते कधी कधी खूप त्रास देतं. बिलकुल. झालं काय की घरच्यांची इच्छा नव्हती आणि मी ते आलो हे करत. ते सगळे त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे यार आपण एवढा प्रयत्न केला आणि लेटर मिळालं. तर आता ते निगेटिव्हिटी थोडी कदाचित आडवी आली असेल किंवा माझं नशीब त्यावेळेस नसेल. बिलकुल. तर ते 93ला झालेलं सिलेक्शन आहे ना, तो सिनेमा सरकायला सुरू व्हायला त्याला 4 वर्ष लागली. आणि 93 ते 98 मी फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर असे प्रवास करत राहिलो, फक्त विचारायला, सर मग कधी आहे सर आपलं शूटिंग. मग ते खोटं बोटं काही. या 3 ते 4 वर्षामध्ये विदाऊट संधी होती तुम्हाला, म्हणजे संधी मिळाली नाही, फक्त प्रवास चालू होता आपला. त्या 4 वर्षात मी वेळ झालो, माझं एज्युकेशन थांबलं. मी फक्त ते साहेब कधी सिनेमा सुरू करतात आणि आपण बंबई मेकअप राज करते, बरोबर, एवढंच. कारण दुसरा सोर्स नव्हता, आर्थिक पाठबळही नव्हतं आणि काहीच नव्हतं. एक सोर्स फक्त लागला होता आणि तिथे त्यांनी मुख्य अभिनेत्याचं आपलं सिलेक्शन केलं होतं. मग आपण फक्त वाटत पाहण्याशिवाय माझ्याकडे नाही. आणि बरं ते हे सांगत नव्हते की 4 वर्षानंतर होईल, तुमचं तुम्ही बघून घ्या, दुसरं काही करा. ते सांगायचे अहो सोमवारला होते, ते मग सांगायचे 1 तारखेला होते, मग कधी दिवाळीला होते, कधी दसऱ्याला होते. असं करत करत ते 3-4 वर्ष असे गेले, माझं मलाच नाही कळालं. पण याच्यामध्ये एक अजून संधी आली होती मला, हिंदी सिनेमाची. त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये. हा, त्या फ्रस्ट्रेशन मध्ये एक माझा मित्र मला भेटला, तो आपल्याच या वाडी परिसरात राहायचा. त्याचे वडील आणि प्रियदर्शन हे वर्गमित्र होते. अच्छा. तर प्रियदर्शन सर त्यावेळेस हिंदीमध्ये लोकप्रिय होते, पण हिंदीमध्ये तेवढे नाव नव्हतं माहिती, मला तर काहीच नव्हतं माहिती, सॉरी टू से. आता त्यांनी सांगितलं, अरे मेरे पिताजी के दोस्त है वो, लंगोटी दोस्त है, मेरे पिताजी यदि उनको बोलेंगे ना कि मेरे दोस्त को जरा मेरे बेटे के दोस्त को काम दे दो, तो 100% देंगे. आणि तसंच झालं. त्यांनी मला स्वखर्चाने तिकडे चेन्नईला घेऊन गेला, त्यांच्या घरी मीटिंग झाली. ते त्यावेळेस विरासत सिनेमा करणार होते. ही गोष्ट आहे 97-98ची. तर ते विरासतची ते म्हणाले की त्यांच्या घरी डिनर झालं. डिनर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं डोंट, विरासत म्हणजे अनिल कपूरची फिल्म. त्यांनी सांगितलं डोंट वरी, मैं आपको काम देगा. असं त्यांनी शाबासकी दिली. जास्त काही फार बोलले नाही, फक्त एवढं सांगितलं जो हेल्थ है उसको और बनाओ, हेल्थ बनाओ, आप थोड़ा दुबला हो गया है तो उसको और हेल्थ बनाओ. तर तो माझा जो मित्र होता तो म्हणाला तू वाडी जाएगा तो तू हेल्थ वेल्थ कुछ बनेगा नहीं और घर में परेशानी हो जाएगी. तर त्यांनी आपल्या घरी घेऊन गेला. तो उटी कोयंबतूरला राहायचा. अच्छा. तर ते मस्त छान, उटी म्हणजे प्रचंड सुंदर असं गाव आहे, शहर आहे. तर त्या भागात तो मला घेऊन गेला आणि माझी संगोपन करायला लागला. आज उठ, अंडा खा, हे खा, वो बडी बना. आणि मग तिथे मी थोडा रोळलो त्यांच्या घरी आणि विरासतसाठी फोन आला. आता आल्यानंतर मुंबईला जायचं होतं. तर मुंबईला जाताना माझ्यासोबत कोण येईल, कारण त्याच्या आधी मी गेलेलो नव्हतो, मुंबई पाहिलेलं नव्हतं. तर ते थोडा मुंबईचं हे होतं, फील होतं की अरे काय होईल, कसं होईल. ते एक मुंबईचा बोल बच्चन आपल्या भागात राहायचा. तो म्हणाला अरे पराग मैं आता हूं ना साथ, मेरे को सब मालूम है उधर का. तर त्याच्यासोबत गेलो
आता गेल्यानंतर ऑफिस असतं, त्याच्यात एंट्री केली, मला बघितल्यावर त्यांनी इशारा केला असिस्टंटला, बॉडीगार्ड, अनिल जी का बॉडीगार्ड. अनिल जी का बॉडीगार्ड म्हटल्यावर मैं बॉडीगार्ड किधर से दिखता है, असं मी माझ्या हातून होतं. अरे यार ये तो बॉडीगार्ड बना रहा है यार अपने को, अपन हीरो बनना है यार अपने को, ये क्या बॉडीगार्ड कौन बनेगा. बरोबर. तर मग मी माझे प्रश्न सुरू झाले. वो मेरे को है क्या बॉडीगार्ड. बोला हाँ सर ने अभी तो बताया. तो कैसा है रोल. अरे सर बहुत बढ़िया है, अनिल जी जहाँ जहाँ है वहां वहां आप है. मुझे लगता 60-70 दिन जाएंगे आपको शूट में. मैं बोला दिन का छोड़, बॉडीगार्ड मैं नाही करूंगा. बरोबर. तर ते माझी बाचाबाची सुरू झाली त्याच्यासोबत. तो गोंधळ त्यांनी ऐकला. इधर व्हाट हैपेंड. सर वो बोल रहे बॉडीगार्ड. या आई एम टेलिंग देम. सर आपको मालूम है मैं मराठी फिल्म में हीरो करने वाला हूँ. अच्छा. मैं तो हीरो बनने वाला हूँ सर. अनिल कपूर यांच्याशी संवाद आपला झाला. नाही, डिरेक्टर प्रियदर्शन. आणि त्याच दरम्यान वेगवेगळ्या लोकांचे अग्रीमेंट सुरू होते. मिलिंद गुन्हाजींचे अग्रीमेंट, मोठमोठे कलाकार त्या ऑफिसमध्ये आलेले होते. बोला सर आपको तो मालूम है मैं हीरो. सिट डाउन. देखो ऐसा है, एक पूरा क्लाइमेक्स है फिल्म, वो क्लाइमेक्स आपके ऊपर है. अच्छा. अनिल जी की शादी तब्बूस जी से होने वाली है. नहीं सॉरी, अनिल जी ने तब्बू जी को प्रॉमिस किया है कि आपकी शादी मैं किसी अच्छे जेंटलमैन लड़के से करके दूंगा, और वो जेंटलमैन लड़के आप. अच्छा. तो तब्बू जी की शादी आपसे होने वाली है, लेकिन आप भरे महफिल में अनिल जी को मना करते कि मैं शूद्र लड़की से मैं शादी नहीं करूं. अच्छा. और पूरा फिर वो सारे आर्टिस्ट उसमें 25-30 बड़े बड़े, अमरीश पुरी से लेके सब लोग, वो सब देखते एक दूसरे को, अरे क्या है अनिल जी ने तो प्रॉमिस किया था, ये तो मना कर रहा है. तो फिर अनिल जी को शादी करनी पड़ती है तब्बू से. इतना बड़ा वो सीन था जिसका वो टाइम में मुझे इम्पोर्टेंट नहीं पता था कि ये सीन का इम्पोर्टेंस इतना बड़ा है. मैंने सिर्फ वो देखा बॉडीगार्ड. अरे बॉडीगार्ड कौन बनेगा कैरेक्टर के ऊपर आपके. हाँ, मैंने वो सोचा नहीं कि इसकी अहमियत कितनी है. बराबर. और कैम कितना बड़ा है. ये फिल्म ऑल ओवर वर्ल्ड लगेगी. ये प्रियदर्शन काफी हिट भी हुई, वो सुपर डुपर हिट हुई. ये अनिल जी की फिल्म है, प्रियदर्शन जी की फिल्म है, और उस वो गाने भी बहुत सुपर हिट थे. वो गाने बिल्कुल वो 90 का हाँ दशक था. तो अब वो मैंने मना किया, जैसे वो क्लाइमेक्स फिल्म में लिखा था ऐसे ही मैंने उनको मना कर दिया. बरोबर. सॉरी सर, तो मैं नाही करू म्हटल्यानंतर समजा मी तुमच्यासोबत आलो असेल तर तुमच्याकडे नजर गेली, म्हणजे माझा मित्र जो आला होता बोले चलो इसको आउट करो, इसको इनको दे दो. तो जो दुसरा होता तो पण बऱ्यापैकी माझ्यासारख्या पर्सनॅलिटी सारखा होता. अच्छा. त्यांनी त्याचं काही ऑडिशन नाही घेतलं, काही नाही, बोले इसको खडा करो. त्यांनी हेही नाही विचारलं एक कोण आहे, कारण ऑफिसमध्ये कलाकार मंडळी भरपूर होती, त्याचा लुक पण कलाकारचा होता. त्यांना वाटलं हा असेल, चलो इसको देतो. त्याची लॉटरी लागली. अच्छा. मी गेट मधून बाहेरून बघतोय की अरे त्याचं अग्रीमेंट सुरू, त्याचं सिलेक्शन, आणि तो लेटर घेऊन बाहेर आला. बोले एडे मेरे को त्यावेळेस त्याला 2000 पडले. 60 दिवसाचं अग्रीमेंट झालं. मेरा बोला क्या करूं, मैं तो आया नहीं था कुछ बनने के लिए, ये तो मेरा एग्रीमेंट दे दिया, क्या करूं मैं. लॉटरी लागली. मैंने बोला कर ले, अब मेरे वो जो दोस्त है उसके पिताजी आएंगे या उनका फोन आएगा इनको, और वो बोलेंगे कि इनको बड़ा रोल दो. जैसे बड़ा क्या था मेरे दिमाग में, तो इंस्पेक्टर होगा, वकील होगा, तो सोफिस्टिकेटेड डॉक्टर होगा, ऐसे भी कोई मिल जाता तो भी मैं कर लेता था. ये कौन ऐसा हुआ. अब ये मैंने मेरे पैर पे कुल्हाड़ी मार दी, और मेरा जो करियर हिंदी में स्टार्ट होने वाला था वो भी मैं नहीं कर पाया. ती मोठी हे संधी माझ्या संधी चुकली तुमची वाली. त्याच्यानंतर मग मला कधी मिळाली, यासाठी आणखी काही स्ट्रगलचा काळ गेला. भरपूर. आता ते सोडल्यानंतर ती फिल्म कंप्लीट झाली, ती फिल्म रिलीजला आली, आणि ती रिलीजला आल्यानंतर त्याचे पोस्टर लागले, त्याचे गाणे यायला लागले,
आणि ते मी बघायला लागलो आणि तो मित्र ज्याला अभिनेता व्हायचं नव्हतं तो त्याच्यात दिसतोय. बरोबर. हा, पुढे त्या सिनेमात एक घोळ झाला. ज्या माणसाची निवड झाली तो अभिनेता नसल्यामुळे जो मेन सीन होता ना तो कन्वर्ट करावा लागला. तुम्ही सिनेमा जर विरासत मध्ये अनिल कपूरचा डबल रोल. हा, डबल रोल नव्हता, डबल गेटअप होता. डबल गेटअप होता. शहरात लंडन मधून तो रिटर्न येतो. बरोबर. तो उच्च शिक्षित असतो, त्याला पूजा बद्राशी लग्न करायचं असतं म्हणून त्या मुलीला सुद्धा तो घेऊन आलेला असतो आणि तो सांगत असतो की मला हिच्याशी लग्न करायचंय. बरोबर. आणि त्याला याच्यामुळे म्हणजे माझं कॅरेक्टर मोहन नाव होतं त्याचं, ते त्यांनी मनाई केलं म्हणून त्याला तिच्याशी लग्न करावं लागतं. मग त्याच्यानंतर त्याचा गेटअप चेंज होतो, ग्रामीण गेटअप येतो त्याचा, कारण त्याचे बाबा त्या दुर्घटनेनंतर मरतात आणि त्याच्याकडे त्याला येतं आणि मग ते गावाचा कसा विकास होतो त्याच्या मार्फत, राजकारण कसं येतं, घरातलं बांधिलकी कशी एकरूप होते, गावातला सगळ्यांना एकरूप कसं करतो, असं ती छान संकल्पना होती ती. आता तो सिनेमा गेला आणि ते रिलीज झाला तोपर्यंत माझं करिअर काही होईना सुरू, मला चान्सच नाही. मी ते आपली वाटच बघतो, मैं मराठी का हिरो, मेरे को कब बुलाएगा, फिर देखना आएगा तो फिर देखना. आता 98ला फोन आला. अच्छा, चला सुरू होते सिनेमा. परत मग अजून गाठभोळे बांधून परत कोल्हापूरला गेलो. जयप्रभा स्टुडिओमध्ये मुहूर्त होता. मुहूर्तामध्ये बनठणके गए थे आपण. शालिनी पॅलेस नावाचं हॉटेल आहे कोल्हापूरला, म्हणजे सर्वात महागड हॉटेल. अबे पराग के पहिले फिल्म का मुहूर्त आहे. मी हॉटेल शालिनीला थांबलो. त्यावेळेस त्याचं भाडं 1100 रुपये होतं, ज्याच्यामध्ये एक वेळेचं रात्रीचं जेवण आणि कार अप डाऊन साठी होती, म्हणजे तुम्हाला कुठे जायचं तिथे सोडून देईल. तर मला ते करायचं होतं. शालिनी में रुका हूं, जयप्रभा में गाडी छोडणे आ रही है. ते मी तिथे गेलो आणि मुहूर्त झाला. मुहूर्त झाल्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं की आपण जे सिनेमात बघतो की कलाकाराचं काय वॉस्ट असते, किती पैसे त्याला मिळत असतील, अरबो लाखो आता तर आहे, करोडोमध्ये होतं आता बजेट. तर त्यावेळेस मी समजा लाखोचा हिशोब होता की अरे लाख मिळत असतील वगैरे वगैरे. तर नाही सर, फार विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे कलाकारांना देहाडीला जे पैसे मिळतात ना त्याच्याही कमी मिळतात नव्या कलाकारांना, किंबहुना काही कलाकारांना तर मिळतच नाही. उलट त्यांच्याकडून कसे काढता येतील याचेही बरेचसे लोक व्यवहार करतात. त्याच्या कौशल्याचं काम करून पहिले घेतले. त्याच्यातनं मीही गेलेलो. बरोबर. मी सगळ्या गोष्टीच्या फी भरलेल्या आहे. मी जितके पदक घेतलेले आहे ना आज अभिनेता, याची मी फी भरलेली आहे. मी लर्न केलंय, कारण मी शिकलो नव्हतो. त्या शिकण्याची फी इंडस्ट्री घेते आपल्याकडे. बरोबर. आणि ती भरायला पण पाहिजे तरच मिळते आपल्याला, एज्युकेशन मिळतं. ते मी घेतलंय. आता ते घेऊन मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी आता शिकलोय. त्याची गंमत सांगतो. तो सिनेमा 98ला ज्याच्यात मला मुख्य कलाकारचं ऍग्रीमेंट होतं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला. मी वाटच बघतोय माझं कधी आहे. बरोबर. माझं रोजचं रेग्युलर एक हे शेड्यूल झालं. सकाळी शूट लागलं की मी असं रेंगाळायचो इकडे तिकडे. मग दिग्दर्शक निर्माते जरा फ्री दिसले की सर आज आहे ना, माझं आहे ना सर, बघ लंच मध्ये. मग आपण लंच परत थांबायचं. मग लंच झालं की मग परत त्या सरांचा आपल्याकडे नजर जावी. सर सांगतो अशी सांगतो 19 दिवस निघून गेले. अच्छा. शूटिंगचे 19 दिवस संपले. 20वा दिवस आला. सेटवर पैशाला घेऊन गोंधळ सुरू झाला. अच्छा. पेमेंट कोणाचं मिळालं, कोणाचं मिळणार नाहीये वगैरे वगैरे, एकमेकात कुजबूज सुरू झाली. अशोक सराफ सिनेमामध्ये होते, मामा म्हणतात त्यांना. चित्रपटाचं टायटल काय होतं? आभाळाची सावली. अच्छा. वाटतं अशोक सराफ आहे ते. अशोक सराफ, अलका कुबल, निशिगंधा वाड असे मोठे कलाकार त्याच्यात होते. आणि त्या कलाकारात मी स्वप्न घेऊन होतो की मी या सिनेमाचा हिरो आहे. बरोबर.
आता 19 दिवसाचं शूट होईपर्यंत माझ्यासारख्या त्या मूर्ख माणसाला त्यावेळेस जे काहीच नॉलेज नव्हतं की 19 दिवसात सिनेमा कम्प्लीट झालेला आहे, आता थोडंच राहिलं असेल हे माहित नव्हतं. आपण सिनेमा बघतो तर असं वाटतं की बरेच दिवस लागत असतील सिनेमा व्हायला. तसंच मला त्यावेळेस वाटत होतं, कारण ऐकत असतो की 14 वर्ष त्या सिनेमाला लागले, त्याला 5 वर्ष लागले, बरोबर. बाबा यालाही असं काही असेल. आता तर जमते 19 दिवस झाले. आणि संध्याकाळी अशोक मामांनी प्रोड्युसरांना बोलवलं. गुड आहे, नाही सॉरी, लंच मध्ये बोलवलं. म्हणजे काय रे, कलाकारांचे पैसे नाही दिले तू? माझे पण नाही दिले. मला असं लक्षात येते तुझ्याकडे पैसा नाहीये, कशाला सिनेमा करतो? हा, ते जाऊ दे, माझे पैसे कधी देतो? माझा उद्याचा दिवस शेवट आहे, एकच दिवस राहिलाय. संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेस नाश्त्यासोबत माझं पाकिट पाहिजे. बरोबर. असं त्यांनी ऑर्डर दिला. आणि ते मी ऐकलं की एकच दिवस शूट राहिलंय. माझे सगळे प्रश्न असतात की याला त्याला, तुम्ही तर असं सांगत होते, तुम्ही तसे, म्हणजे सगळेच मला मूर्खात काढत होते तिथे. आणि त्यांनी जसं सांगितलं एकच दिवसात शूट आहे, मग संपणार आहे. मला झटका लागल्यासारखंच झालं की अरे हे काय. मग मी त्याला विचारेपर्यंत त्याला अशोक मामा जे प्रोड्युसर होते त्यांना अशोक मामांचं आता पूर्ण करायचं होतं पेमेंट. ते जे सेटवरून गायब झाले ते यायला 3 वर्ष लागले. म्हणजे 98ला जे गेले त्यानंतर ते मला 2001ला दिसले, ते मध्ये गायबच झाले. असे प्रसंग अनेकांबाबतीत होत असेल, माझ्यापेक्षा भयंकर भयंकर. आता ही मी सांगितली म्हणून तुम्हाला माहित झाली, बरोबर. नाही तर कोणाला माहितच नाहीये. लोकांना बघून वाटतं अरे जाताय क्या करताय, पण याच्या मागे प्रचंड खडतर प्रवास आहे. बिलकुल. मी तर खूपच. पहिली संधी कशी भेटली त्या थोडक्यात सांगाल? हा, तेच. आता ही जी 98ची जी घटना झाली, आबाळाची सावली, तर मी तर जे घरून निघालो तो शाहरुख जो होता, तो शाहरुख परत असा चुटकी वाजून निघाला. सावली लांबली तुमच्यापासून, मी चुटकी वाजून निघालो होतो. हसत होतात ना. अब देखो, अब दिखाऊंगा क्या है पराग भावसार. पर माझं नाव पराग नाफडे आहे. मी सिनेमात प्रवेश केल्यानंतर मी पराग भावसार नाव लावलं, कारण माझे आईचे मामा रतिलाल भावसार ज्या दिवशी माझा मुहूर्त होता सिनेमाचा, अच्छा, त्याच दिवशी ते गेले. आणि माझे आदर्श म्हणजे सगळे नोकरीपेशा लोक, एकच कलाकार ज्यांचं नाव रेडिओवर ऐकतो, रतिलाल भावसार. बरोबर. अरे अपने आईचे मामा, त्यांचं नाव येते रेडिओवर. अपना टीव्ही पे तो आ सकता है ना, तो फिर पराग भावसार क्यों नहीं आ सकता है, म्हणून मग ते भावसार लावलं. ते आता लावल्यानंतर ते पण मला त्रासदायक झालं समजा, असं समजू, कारण खूप खडतर प्रवास झाला. आता ते एक दिवसाचं शूटही त्या दिवशी झालं नाही त्याच्यानंतर, कारण ते जे गेले प्रोड्युसर ते गायबच झाले. पॅकअप झालं. पॅकअप झाल्यानंतर मी जे शालिनी पॅलेस 1100 रुपये मध्ये राहणार, तो तसाही 20 दिवसात माझा प्रवास 50 रुपयापर्यंत आला होता. 50 रुपयाच्या गादीवर आला होता. आता ती गादी पण नाही, कारण शेवटचे 50 रुपये राहिले होते. आता काय, आपण खाएंगे क्या, सोएंगे क्या, असं प्रश्न आला. आणि जयप्रभा स्टुडिओ पासून मी पायी निघालो, चालत. ते सर्किट हाऊस म्हणून एक एरिया आहे तिथे कोल्हापूरला. बरं, कोल्हापूर असा भाग आहे की तुम्ही चालत गेलात ना तर तुम्हाला फार काही त्रास होत नाही. आपल्याकडे जसं गरमी होते, घाम येतो, तसं कोल्हापूरला प्लेझंट वातावरण असल्यामुळे ते जाणवत नाही. तर ते, आणि दुसरं मी टेन्शन मध्ये होतं, आता काय आता काय, तर ते मी चालत निघालो पायी. पण माझं राहणीमान हिरोसारखं असल्यामुळे प्रत्येक जण वळून वळून बघणारे, म्हणजे प्रत्येक म्हणा 4-5 लोक तर बघतात. आता त्याच्यात एक मुलगा सायकलनी येत होता, त्याने मला स्टुडिओत पाहिलं होतं. त्याला वाटलं अरे हिरो पैदल कैसे जा रहा है या. तो सायकलने थांबला. अरे कुठे चालले, या ना सोडून देतो. त्याची सायकलकडे मी पाहिलं, तू सायकलने मला सोडतो का. तर मी त्याला तसं थोडं अवॉइडच करत होतो. दुसरा हा सायकलवाला माझ्या काय कामाचा, हे होतं. माझ्या टेन्शनचं मला पडलं होतं, 50 रुपये मी काय करू. बरं, तो बोलत गेला. मी चालत होतो, माझं ठिकाण आलं. ठिकाण आल्यानंतर मी त्याला असं केलं. तो बिचारा, त्यांनी स्टँड लावली सायकलला, 2 मिनिटं. ते एक सिगारेटचं पॅकेट पडलं होतं, ते त्यांनी फाडलं, पेन काढलं आणि त्यांनी ऍड्रेस लिहिला त्याच्यावर. तो आजही सिगारेटचं पॅकेट माझ्याकडे आहे, ते ऍड्रेस त्यांनी लिहून दिलेलं.
ते असं लिहिलं आणि त्यांनी माझ्या खिशात टाकलं आणि जाताना बोलला, या गरीबाकडे जेवायला कधीतरी. वा. हे वाक्य तो बोलला आणि तो निघून गेला. मी रूमवर गेलो. रूमवर गेल्यावर आपण कपडे काढतो. कपडे काढताना खिशातनं ते पडलं. ते म्हणजे सिनेमॅटिक होता दृश्य. ते पडलं. माझी नजर कॅमेरा तिकडे गेला. ते उचललं. हा काय बोलला होता, कधीतरी या जेवायला. त्याला कधीतरी कशाला, आजच जाऊन पैसे वाचतील. बिलकुल. कारण आता संध्याकाळचे 50 मी जेवलो की मी काहीच नाही, तर ते 50 वाचवण्याचे गणित सुरू झालं. मग परत रेडी झालो, कपडे घातले, बाहेर आलो. त्या गार्डला विचारलं, कुठं आहे कोल्हापूरला. जर तुम्ही ऍड्रेस कोणाला विचारलं की अरे अमुक अमुक कुठे आहे, ते फार लांब आहे, कधीच बोलत नाही. कोपऱ्यावर आहे की हे बघा, डावीकडे जा, डावीकडे उजवीकडे जा, तिथंच आहे की आहे. बिलकुल असं बोलतात. म्हणजे माणसाला हुरूप येतो की अरे अगदी जवळ आहे, कशाला खर्च करायचा. बरं ते थोडं लांबच होतं. शाहू कॉलनी, शाहू नगर असं काहीतरी होतं. ते झोपडपट्टी होती ऍक्च्युली. तर त्या एरियात मी चालत चालत गेलो, विचारत. तर ते माझं राहणीमान बघून त्याच्या घरात असं फील आलं की आपल्या घर में अमिताभ बच्चन आ गया. बिलकुल. आई 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 स्वागत. त्यांनी मला हेही नाही विचारलं जेवणार का, प्रश्न पण नाही केला. त्यांचं प्रिपरेशन सुरू पण झालं. 2 मिनिटात सुगंध यायला सुरुवात झाली वेगवेगळे. त्यांनी काय केलं, त्याचं सहकुटुंब सहपरिवार होतं. एका कुटुंबात 25 लोक राहत होते. छोटसच घर होतं पण संयुक्त कुटुंब पद्धतीने राहत होते. आता त्यांनी काय केलं, बहिणीला सांगितलं तू वरण कर, बहिणीला सांगितलं तू भाजी कर, असं प्रत्येकाला काम वाटून टाकलं त्यांनी. आणि ते सगळे खुश. हे अरे आपले सुरेश कांबळे, माझ्या त्या मित्राचं नाव. माझा मित्र झाला तो आता, कारण त्यांनी मला इतका साथ दिला. त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर मला अजूनही खूप मोठी गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल. तर त्यांनी ते सांगितलं, ऑर्डर दिले आणि आमचे गप्पा गोष्टी सुरू. बरं मी ते 50 रुपये माझ्या खिशात आहे ते विसरलो. आता पुढे काय, ते फक्त खाना है इधर, तो वो खाना खाने के लिए अपन हीरो है यहाँ पे. तर ते ऐटीत बसून बोलणं सुरू होतं. तो माझा थोड्या वेळापूर्वीचा पास्ट मी सोडून दिला होता आणि मोठ्या मोठ्या गोष्टी अरे ते सगळे असे विचार ऐकत होते. आणि 10-15 मिनिटात प्लेट आली की. हा, प्लेट आणली, पंच पक्वान्न. अरे वा. बरोबर. इतका सुगंध, प्रत्येक गोष्टीत सुगंधच नाही. मी जेव्हा खाल्लं तर त्याचा टेस्ट अजूनही माझ्या जिभेवर आहे. बरोबर. खाल्लं मी तसा खाण्यामध्ये लिमिटेड आहे, म्हणजे अगदी तोटक एवढंच खाणे बाबा. पण त्या दिवशी डिनर तर हो गया भैया, सवेरे का नाश्ते का क्या, तर ते नाश्त्याचं पण खाऊन घ्या आपण. म्हणून मी एक तर टेस्टी होतं, प्रेमाने खाऊ घालत होते, भूकही लागली होती. आणि हे सगळे प्रश्न की अभी रात का डिनर और सवेरे का नाश्ता, खालो साले जितना खाना, रपा रप गोष्टी सांगत हादळत गेलो. हादळल्यानंतर माझी सवय आहे निघायच्या आहे आता, तर मी घरातल्या मोठ्या व्यक्तीला नक्की नमस्कार करतो, त्याचा आशीर्वाद घेतो. तर मी ते आटोपलं, आता निघतो रे बाबा म्हणून उभा झालो. मग त्याच्या बाबांना नमस्कार केला, त्यांनी मला असं आशीर्वाद दिला. त्याच्या आईला आशीर्वाद पाया पडलो. आईने तर मला अशी मिठी मारली जसं लहान मुलाला मिठी मारतात. बरोबर. ती जी मिठी होती आईची मिठी, त्या मिठीचा स्पर्श, माझ्या याच्यावरचा हात, आणि त्यांनी असं फेरत मला बोलले काय, माझ्या पोराकडे लक्ष दे, त्याचं काहीतरी भलं कर. आई शपथ, हे भगवान, मी काहीच नाही आहे आता याच्या मुलाला नवी जबाबदारी येऊन पडली काय आता येणार. मग मला बघा अजूनही आताही अश्रू येतात मला ती घटना बघून डोळ्यासमोर येते. मला ढसा रडतो. बरोबर. म्हणजे मी मयतीतेही लोक इतके ढसा रडताना नाही पाहिले, तितकं मला रडू आलं. का, मला माझ्या आईची आठवण आली, जिला मी असं बोलून निघालो होतो. मला असं होती ना, आता पडद्यावर बघ, आता कसला पडदा आणि कसलं काय, आणि ते आईचं ते एकत्र झालं. आणि त्यांना कळेना की अरे हा आता एवढ्या मोठ्या बड्या मारत होता, हा का रडतो. बरोबर. तर मी शांत झालो, त्यांनी शांत केलं.
बराच वेळ गेला शांत व्हायला मला, कारण हमसून हमसून रडलो की मी स्वतः तर फसलोच आहे, मी अजून याला आता फसवतोय, मी नुसतं जेवण्यासाठी यांना फसवलंय, ते मला खूप दुःख व्हायला लागलं. मग म्हणजे काय झालं बेटा, मी माझी चुकी झाली का, तुला बोललो असं असं. तिला रागवायला लागले सगळे, तू काय काय केलं, काय केलं, तू का रडतो वगैरे वगैरे. मग मी असा शांत बसलो, बिचारे ते सगळे असे माझ्याकडे आता काय बोलेल, हे काय झालं. मग त्याच्या बाबांनी पुढाकार घेतला, बेटा काही प्रॉब्लेम आहे का, त्रास आहे का, हो. मग काय आहे ते सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मला घर दाखवलं पूर्ण. त्या घरामध्ये एक 6x3 ची छोटीशी रूम होती, ज्याच्यात एक खाट फक्त ठेवली होती. प्रवेश केला दारातनं की खाट फक्त दिसायची, एवढंच ते होतं रूम. म्हणे बापू हे रिकाम आहे, या घरात एवढे लोक राहतात, तुम्ही इथे आले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुमची आम्ही इथे सोय करू शकतो, तुम्हाला चालेल का. मला तर पर्यायच नव्हता ना, मला थांबायचं होतं, कोल्हापूर सोडायचं नव्हतं मला, क्योंकि चुटकी बजा गया थे, अब तो नाही जाएंगे रिटर्न. पण देवानी मला ती संधी आणली त्या माणसाच्या मार्फत, माझ्या मित्राच्या मार्फत. ते म्हणाल जा मग सामान घेऊन ये. सर्किट हाऊसला जायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत राहीन तर मला अजून पैसे लागतील, आजच वाइंड अप करा आणि या रे बाबा याच्याकडे. तर मी सामान आणायला मला फार फार अर्धा पाऊण तास लागला असेल, त्यांच्या घरून तिथे जाऊन ऑटोनी घेऊन येणे. त्या अर्ध्या तासात त्या रूमची ना पूर्ण कायापालट झाली होती. मलाच ओळखू येणार, थोड्या वेळापूर्वी हेच घर दाखवलं होतं, हे रूम दाखवली होती. त्यांनी त्या रूमचा असा काही सजावट केली त्या 45 मिनिटामध्ये, आणि मी माझी तिथे ठाण मांडला त्यांच्या घरात. तो ठाण होता 90 दिवसाचा. अच्छा. बर, आता माझा संघर्ष असा सुरू झाला की तो मुलगा होता चपराशी एका बँकेमध्ये, त्याचा प्रवास सायकलचा होता, आणि कोल्हापूरला त्यावेळेस हात दाखवा बस थांबवा, म्हणजे कुठेही रस्त्यात थांबवा, बस जात असेल हात दाखवा तर तू थांबवत. आणि 1 रुपयाची पास होती. 1 रुपयाची पास काढली की पूर्ण कोल्हापुरामध्ये तुम्ही बसनी फिरू शकता, असं होतं. तर तो बिचारा मला 2 रुपये द्यायचा घरून निघताना. सकाळचा नाश्ता करून निघायचो, दुपारचा टिफिन बांधून देत होता की कुठे लागलं तर जेवण बाहेरचं नको करू, जेवण कर. आणि मी चहा प्यायचो नाही, तरी पण वर खर्चाला 1 रुपया, असे 2 रुपये तो द्यायला लागला मला. आणि सायकलवर घेऊन जायचं जोपर्यंत त्याची बँक होती, मग तिथून मी बस पकडून वगैरे पुढचा प्रवास करायचो. मग मी टार्गेट केले त्या 20 दिवसामध्ये, 19 दिवसात ज्या सेटवर राहिलो होतो तिथे लोक मला फायनान्सर वगैरे असे माझ्या राहणीमानामुळे ते समजत होते. त्यांनीच मला एंटरटेन केलं होतं, कोणी नंबर दिला होता, या बेटा अमुक करा, तसं करा, असं झालं होतं. मग ते याचा फोन नंबर त्याचा असं ते होते. मग त्याच्यात 1 रुपया उरायचा, त्या 1 रुपयामध्ये कॉइन बॉक्सचा एक फोन व्हायचा. तर तो 1 रुपयाचा फोन तोही टाळायचा, कारण ऍड्रेस आहे, आपण डायरेक्ट जाऊ त्याच्या घरी. 1 रुपयाची बस, तिथपर्यंत जायचं, तिथून चालत जायचं, त्याच्या घरी जाऊन नमस्कार काय कसं. मग ते पण मला एंटरटेन करायचे, मी काय सांगायचो नाही माझं असं झालं तसं झालं. अशामध्ये मला एक सिनेमा मिळाला. आता त्या सिनेमामध्ये त्याचं नाव संसाराला, भाग्य माझं संसाराला काही नाव होतं. ती फिल्म बहुतेक आली नाही पुढे, ती पूर्ण झालं ते. हा, त्याचं माझं तरी झालं होतं त्यावेळेस. त्याच्यात मला रोल काय मिळाला, तर दीपक देऊळगावकर, निशिगंधा वाढ त्याच्यात होते. निशिगंधांची माझी ओळख होतीच, कारण आबाळाच्या सावलीमध्ये रोज भेट व्हायची. तर ते आणि दीपक देऊळगावकर त्यांचे पती, तर ते पण यायचे सेटवर, तर त्यांनी पण मला पाहिलं होतं, मी त्यांना भेटलेलो होतो. त्या सिनेमामध्ये दीपक गावगाव त्याच्या शूटचं होतं ना, त्याच्यात त्यांचं लग्न होणार असतं, आणि त्या लग्नामध्ये तो असतो ना करवला, मित्र जवळचा, तो रोल मला मिळाला. आता त्या करवल्यामध्ये मला गेटअप होता, म्हणजे चांगले कपडे, दिसणं चांगलं, असं सगळं होतं. त्याच्यामुळे मला फार काही त्रास झाला नाही. चलो दीपक जी के फ्रेंड का तो रोल मिल गया. मग नंतर कळालं की आपण फक्त गाण्यापुरतंच आहोत, जे त्या दिवशी गाणं होतं शूट,
त्या गाण्यामध्येच दिसू. त्याच्यानंतर पूर्ण वेळ चित्रपट किंवा मालिका मिळाली नाही का केल्या ना, पुढे प्रवास सुरू झाला. हा माझा पहिला प्रवास. त्याच्यात लग्न झालं, हा असं काहीतरी होतं. लग्न झालं, त्याच्यावर फुलं टाकली, अमुक दिसलं, एक फोटो काढताना, एवढं अनुभव. आणि संध्याकाळी 50 रुपये भेटले मला. त्यावेळेस 50 रुपये भेटले मला पहिली मजुरी. हा, पहिली ते घेऊन मित्राकडे गेलो, म्हटलं की हे मला मिळाले. त्यांनी नाही घेतले ते, कारण तो 2-2 रुपये रोज द्यायचा. आम्ही म्हटलं अरे हे बघ मला आले, थोडे तू ठेव यातले, थोडे मला राहू दे, आता उद्यापासून तुम्हाला खर्चाला देऊ नका आता, कारण मला 50 आले आता. बरं, त्याच्या घरी राहणं, खाणं पिणं हे सगळं रोज व्यवस्थित चाललंच होतं. आता हा प्रवास हळूहळू वाढत गेला आणि 90व्या दिवशी मला एक अशी माझ्या आयुष्यातली एकच घटना आली जी मला अनुभवायची होती. सवेरे उतावळे नवरे मालिका, दूरदर्शन पहिली मालिका. त्याच्यात असं होतं की मी जे फेरफटका मारणं सुरू, याला भेट त्याला भेट त्याला भेट, तर माझं एकाच दिवसात 3 ठिकाणी निवड झाली. अरे वा. पण माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि परमनंट ऍड्रेस. किती भागांची होती ती? 52 भागाची उतावळे नवरे. पण मला 2 भागासाठी माझी निवड झाली. त्यावेळेस कोल्हापूरचेच कलाकार सोबत त्यांनी घेतले होते. तर कोण कोण होतं? प्रख्यात प्राजक्ता कुलकर्णी एक होत्या, अर्चना नेवरेकर होते, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे असे कलाकार तिथलेच होते. पण ते त्यावेळेस बरे होते, म्हणजे नाव होतं त्या कलाकारांचं. आणि त्याच्यात माझी निवड झाली. माझी निवड काय झाली तर पेपर बॉय. पेपर बॉय पेपर टाकतो, टाकताना टाकायच्या आधी रस्त्यात विकतो. तर विकताना आपला पेपर विकायला पाहिजे, लोकांनी घेतला पाहिजे म्हणून रंजक घटना बनवतो, गोष्ट सांगतो. अरे ऐसा हो गया, ये हो गया, हो गया. मग लोक म्हणजे अरे हे कब हो गया. मग ते लोक यायचे, बघू बघू, तोपर्यंत ते पेपर विकून. बरं, जे मी आज बोलायचो ते दुसऱ्या दिवशी घडायचं. अरे वा. आणि मग ती घटना पेपरमध्ये यायची. तर लोक माझ्याकडे बघायचे की अरे एक दिन पहिले ये कैसे बताता. तर त्यातली जी हिरोईन होती ती स्वयंवर ठेवत असते. तर त्या स्वयंवर मध्ये तिला वाटतं की असा कोणी माणूस आहे ज्याला एका दिवसाआधी कळतं. तर म्हणजे एक मेजर कॅरेक्टर होतं. हे झालं शूटिंग. सकाळी 7ची शिफ्ट होती. मला 12 पर्यंत माझं, 11-12 पर्यंत झालं माझं, संपलं शूट. मग आता काय करायचं, दिवसभर घरी कोण जायचं. तिथले पैसेही मिळाले. मी निघालो. निघाल्यानंतर एक हॉटेल आहे कोल्हापूरला, विक्टर पॅलेस नावाचं. तर त्या विक्टर पॅलेसला शूटिंग सुरू होतं. तिथे चलो यार जाके देखते क्या चल रहा है. तिथे गेल्यावर तो ओरडायला लागला मॅनेजर मध्ये, अरे यार क्या है यार, अब मिल जाते हो और गायब हो जाते हो, कहाँ रहते हो, क्या पता है नहीं, कुछ नहीं, हम तो आपकी राह देख रहे हैं. मैंने बोला यार मेरे को कैसे पता चलेगा आप मेरी राह देख. अच्छा हो गया आप सही समय पे आए, चलो चलो इनको दो, और रघु का रोल दो इनको. तिकडचं आटपून इकडे आलो. त्यांनी रघुचं मला दिलं, गेटअप दिला, डायलॉग दिले. बरं, असं होतं की ती होती हिंदी सिरियल ए हे राज. स्टार प्लस इंट्रोड्यूस झालं होतं त्यावेळेस, पहिल्यांदा हिंदी चॅनल आलं होतं. त्याची पहिली मालिका ए हे राज. त्याचं शूटिंग कोल्हापूरला. तर त्यामध्ये मला रघु नावाचं एक कॅरेक्टर त्यांनी दिलं. झालं काय होतं की हिंदी भाषिक कोल्हापुरात खूप कमी कलाकार आहे आणि मी नागपूरचा असल्यामुळे माझी हिंदी चांगली होती. तर त्या भाषेमुळे हा बोलू शकतो म्हणून माझं निवड झाली. तर निवड झाल्यानंतर शूटिंग झालं. तर त्याच्यात होता राजकिरण, जे कलाकार ते मेन होते, आणि दीप्ती भटनागर हिरोईन होती. ती कॉप असते पोलीस डिपार्टमेंटची. तर ती रहस्य घटनेवर आधारित होती गोष्ट. त्याच्यातला त्या हॉटेलमधला मी चपराशी, म्हणजे वेटर, हे कॅरेक्टर होतं माझं. म्हणजे तिकडे पेपर बॉय, इकडे वेटर. तसं बघायला गेलं तर लो कॅटेगरी. पण ते मी डोक्यातून काढून टाकलं होतं. वेटर जो मिलेगा वो करने का भैया. म्हणजे हिरो बनायचं जे होतं ते मी डोक्यातून काढलं. मी वेटर झालो. शूटिंग झालं. संध्याकाळी 5-6 वाजता त्यांनी सांगितलं आपका हो गया, आप जा सकते. मला चलो अब क्या. मी निघाला नाही लागलो तर ते एक अग्निपुष्प नावाची फिल्म सुरू होती त्याच वेळेस. त्यांनाही मी भेटलो होतो. तर ते मला शोधत आले या सेटवर. मी निघत नाही तर ते अरे यार किधर है यार, हम आपको ढूंढ रहे, चलो. कोल्हापूर पासून गगनबावडा 50-60 किलोमीटर लांब आहे.
ते मला घेऊन गगनबावड्याला गेले. गगनबावड्याला माझी वाट पाहत सगळे उभे होते. हा. दिलीप गुणाजी, मिलिंद, आपले मोहन जोशी, अशी सगळी मंडळी माझी वाट पाहत होते की अरे कोण कलाकार ऍडजस्ट केले शॉर्ट करू काय. बरं, तिथे मिलिंद गुणाजीचा मित्र, माझी जी निवड झाली होती ती मिलिंद गुणाजीचा मित्र म्हणून. सगळं रेडी होतं, माझीच वाट पाहण्यासाठी मुहूर्त शॉट थांबला होता. गेलो, मला ताडताड दिलं ते वाक्य, गेटअप दिला, मी उभा झालो, मुहूर्त शॉट झाला. मुहूर्त शॉट नाही झाला ते हे मला हे राजवाले ते शोधत आले. अच्छा. पेजरचा जमाना होता त्यावेळेस, मोबाईल घ्यायचे होते. तर ते पेजरवर फक्त त्यांना कळालं की अरे कोई एक आया था प्रोडक्शन वाला, उसको बाहेर लेके गए गगनबावडा. तर ते बिचारे शोधत शोधत, का तर त्याच्यातला एक शॉट राहिला होता माझा, बरोबर, हे राजमधला. आणि दीप्ती भटनागरजींना सेम रात्री मुंबईला जायचं होतं. आता त्या एक शॉट साठी दीप्ती भटनागर, राजकिरण, पराग भाव सारखा बाईंगे, शॉट का भोगा और कब हम जाएंगे, अशी परिस्थिती होती. आता तिकडे शॉट झाला, साले ते बघायला लागले अरे ये कोणचा कलाकार आहे, एक शॉट देखील वे सेट पे जाता है, वो सेट पे जाता है. ते हे जे त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे ते जे तो जो दिवस होता ना तो माझा होता. अच्छा. तो जो मला अनुभवायचा होता कि अरे ये सेट पे गया, इधर किया, मराठी किया, हिंदी किया, अब हिंदी फिल्म किया. देवाने मला तो एक दिवस, बरोबर, माझ्या नशिबाने, आणि तो त्या मित्राच्या झोपडपट्टीमध्ये राहून मला दिला. याचा मी खूप मला अभिमान आहे की त्यांनी मला साथ दिली नसती तर मी तो दिवस बघू शकलो नसतो. आता मालिका आणि चित्रपट किती नावावर आहे आपले? बघा, जर संख्या म्हटली ना तर अभिनेता म्हणून माझी 35च्या आसपास आहे. माझं हे हळूहळू मी जे छोटे छोटे कॅरेक्टर्स करत गेलो ते पुढे 2001 पर्यंत मी मुख्य खलनायक. मला म्हणजे माझ्या एज मध्ये त्यावेळेस खलनायक कमी होते मराठीमध्ये. मला इंटरेस्ट खलनायक मध्ये जास्ती होता, हिरो मध्ये नव्हता. तर मी हे क्या विलन आहे की बताव, तर ते विलन, इन्स्पेक्टर असे जास्ती मी कॅरेक्टर्स केलेत. 5 सिनेमामध्ये मी इन्स्पेक्टर आहे. आणि आयुष्यात मला असं वाटत होतं की आपण जर काही करिअर घेतलं तर इन्स्पेक्टर होऊया बाबा. तर ती पण माझी इच्छा तिथे पूर्ण झाली. मला 5 सिनेमामध्ये तो ड्रेस घ्यायला नाही मिळाला, त्या रुबाबात जगता आलं, ते मी केलं. आणि 2001ला जेव्हा मी माझ्या मनातला सिनेमा मला मिळाला, मला असं काम मिळावं, तो होता सौभाग्यकांक्षिणी. त्या सौभाग्यकांक्षिणीमध्ये मी मेन विलन म्हणून काम केलं. त्याच्यात व्यवस्थित मला पैसे मिळाले. कोण डायरेक्टर होता? ते सुभाष म्हात्रे म्हणून होते मुंबईचे. आणि लीडिंग हिरो? लीडिंग हिरो समीर धर्माधिकारी होता. ऐश्वर्या नारकर हिरोईन होत्या. आणि मोहन जोशी सपोर्टिंगला होते. लक्ष्मण बेर्डे सुद्धा होते. अच्छा. म्हणजे मोठे मोठे कलाकार होते, मोठा सेटअप होता. प्रोड्युसर मोठे सगळ्यात विक्रम मेहरोत्रा. विक्रमजींनी कभी हा कभी ना हा सिनेमा केला होता शाहरुख खानला. तर पहिला ब्रेक त्यांनी शाहरुखला दिला होता. आता ती फिल्म मी कम्प्लीट केली. एक शेड्यूल, त्याचं एक शेड्यूल बॅलन्स होतं जे मुंबईला होणार होतं. आता ते माझं पोट भरलं, जी माझी इच्छा होती ती आटोपली. तर मी घरी निघायचं म्हणून चलो परत यायचं, एक विजिट इकडे मारू आणि मग जाऊ. तर तेव्हा मी त्या मित्राला सांगितलं की अरे आता मला थोडे पैसे व्यवस्थित मिळाले, मी आता एक रूम घेतो आणि तिथे राहतो. मी एक रूम पाहिली होती. अजून एक मित्र होता, आम्ही पार्टनरशिप मध्ये ती डन केली. त्याचे पैसे दिले, माझं या रूमचं सामान तिथे नेलं आणि नेल्यानंतर मी नागपूरला आलो. सेम डे त्या आपली जी नागपूरला येणारी ट्रेन कोणती ती सेवाग्राम नाही कोल्हापूरहून येते. अच्छा, कोल्हापूर एक्सप्रेस, महाराष्ट्र गोंदिया. ती एकमेव पर्याय होता त्यावेळेस ट्रेनचा. त्याला 24 तास लागायचे, किंबहुना कधी कधी जास्ती पण लागायचे, पण त्यांनीच यावं लागत होतं. तर त्यांनी निघालो आणि मी परत आलो. परत आल्यानंतर माझ्या प्रारब्धाने मला परत इथलंच केलं. मी 6 वर्ष जाऊच शकलो नाही. अच्छा. तर त्याच्यात मी कुटुंबच करत बसलो. माझ्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचं मला वाटलं की आपण या काळामध्ये जो प्रारब्धाचा काळ होता आपला, या काळामध्ये काही अप्रोचिंग झाले नाही का? खूप झाले, पण जाऊ शकले नाही. पण मला जाता आलं नाही. अडकलो असं की मी सगळ्यात मोठा, माझ्यानंतर 3 बहिणी आणि त्याच्यानंतर 2 लहान भाऊ, आणि वडील रिटायर्ड. आर्थिक जबाबदारी सांभाळणारं कोणी नव्हतं.
त्याच्यातला सगळ्यात मोठी जबाबदारी होती माझ्या बहिणींचे लग्न. बरं, आता हा काळ संपला असं वाटतंय तुम्हाला? काही अंशी संपलाय, काही अंशी स्ट्रगल संपलाय. हे चालूच आहे. संघर्ष आणि हा प्रत्येक सुरू आहे. कलावंताच्या वाटेला आयुष्यात struggle येतं. संघर्ष आहे. प्रत्येक कलावंताच्या. हो हो, माझ्या तर प्रचंड आहे. मी आता थोडस बरं. चॅप्टर तुम्हाला सांगितलंय. थोडस ते तुमच्याकडे बघितलं की असं देवानंदची आठवण होती. अरे बापरे. देवानंद थोडे ठेंगे होते, लहान होते, परंतु उचे अमिताभ, उचे देवानंद असे काहींचा समज होतो. याचं गणित कसं आहे तो मग हा, हे काय आता काय- बघा, काय- मी माझं असं मत आहे, माणसाने आपला एक मी तसं कॉपी नाही करत, पण ते योगायोगाने कोणाशी जुळत असेल. खरं म्हणजे एक आपली आयडेंटिटी असायला पाहिजे. बरोबर. आपण दूर जरी उभं असलो तरी लोकांनी सांगायला पाहिजे हो पराग भावसार आहे, खडा आहे, तर ते ओळखायला आलं पाहिजे. म्हणून मग मी माझ्या गेटअपला पण आयडेंटिटी ठरवली. आता तर मी अभिनयापेक्षा जास्ती माझा कल दिग्दर्शकाचा आहे. बरोबर. दिग्दर्शकाला एक आपला एक रुतबा असतो, कारण इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं स्थान दिग्दर्शकाचं आहे. पण नुसतं दिसणं हा भाग, याच्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी आहेत दिग्दर्शकाला त्या आत्मसात करायला पाहिजे असतात. त्या करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. असोसिएट डिरेक्टर म्हणून मी बरेच प्रोजेक्ट केले. दिग्दर्शक म्हणून मी 25 सिनेमे सोडले. अच्छा. मला कारण प्रथम सगळ्यात कारण माझे जे सोडण्याचे होते ते होते कथानक व्यवस्थित नव्हते. मला ईश्वर कृपेने मला असं वाटतं की मला कथा वन लाईन जरी ऐकली तर ती क्लिक होते की ये जाएगा, आणि ती पूर्ण जरी ऐकली आणि मला काहीच रिॲक्शन आलं नाही तर मला ते पैसे मिळणार होते त्या सिनेमाचे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, वाह क्या कहाणी आहे. मग बरं, मी असेच नाही सोडले, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला. काही लोकांना तर 2-2 वर्ष गेले माझे त्याच्यात. बरं, मग मी हळूहळू काय केलं की त्यांना कथेपासून बाजूला ठेवून सर तब तक गाणे करले ते. मग मी छान म्युझिक केले. म्हटलं याला कळेल की आपण गाणे चांगले केल्यावर कदाचित हा डायव्हर्ट होईल आणि म्हणेल अरे पराग ने अच्छे गाने किया, मतलब अपन उसका सुन लेते यार, वो बोल रहे ना इसमें थोड़ा चेंज करो, ये करो, वो करो, तो सुन लेते. ते भागच होत नव्हता. ते लोक माझं ऐकतच नव्हते. बरं, ते 2-2 वर्ष गेले माझे त्यांना कन्व्हिन्स करण्यात. बरं, त्यांनी ती फिल्म केली, मी सोडली. ती फिल्म कुठेच नाही. बरोबर. तानी फिल्मचं करताना त्याचे जे दिग्दर्शक आहे संजीवजी कोलते, हे माझ्या मालिकेचे लेखक होते. आम्ही तानीचा काय अनुभव आहे? सुंदर, अप्रतिम. आणि मला वाटतं पूर्ण शूट आपलं नागपुरातच झालं. माझा सिंहाचा वाटा आहे त्या सिनेमामध्ये. अच्छा. लोक आणि सुपरहिट झाली ना ती. हो, ती थिएटरला नाही झाली. त्याचं दुर्भाग्य की ती फिल्म थिएटर पर्यंत खूप लोकांपर्यंत नाही पोहोचू शकली. पण त्या सिनेमाचं नशीब, निर्मात्याचं नशीब, कलाकारांचं नशीब की ती फिल्म झीने विकत घेतली. आणि झीने ज्या दिवशी प्रीमियर केला सिनेमाचा त्या दिवसापासून आजपर्यंत 1000च्या वर त्यांनी दाखवलंय आणि 1000 वेळा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवलंय. कारण झी हे घराघरामध्ये मराठी लोकांच्या, तर प्रत्येकाने 90% तरी मला वाटतं महाराष्ट्रात बघितली गेली ती फिल्म. आता त्या फिल्मचा पण खूप मोठा इतिहास आहे. त्याच्यावर जर बोलायचं झालं बिलकुल अजून आपण कधी. वैदर्भीय प्रोड्युसर आणि कलावंताबाबत काय वाटते आपल्याला की ही ते चित्रपट काढण्यासाठी तयार होत नाही, पैसे इन्व्हेस्टमेंट करत नाही, असं काय भाग आहे जो पुढाकार घेत नाही, ज्यामुळं एक कलावंतासाठी एक मोठा ब्रेकअप बसतो त्या ठिकाणी, पुढे ते जाऊ शकत नाही? काय झालं, विदर्भामध्ये चित्रपट निर्मिती खूप झाल्या पण सक्सेसचं प्रमाण कमी आहे. पण ते सक्सेसचं प्रमाण कमी का आहे याचा अभ्यास लोकांनी केलेला नाही. चित्रपट निर्मिती करणे हा एक संपूर्ण अभ्यास करून केलेलं क्षेत्र आहे आमचं. बरोबर. पण आमच्या ह्याच्यात मुख्य असे लोक येतात निर्माते म्हणून जे हे असतात, बिल्डर्स असतात. बिल्डरचं नॉलेज काय असतं, ये जगह ले लो, इसमें एक घर बांधो, इसमें एक फ्लॅट बांधो, कितना मिलेगा. मग ते घर बांधताना मला कमीत कमी पैशामध्ये कोण बांधून देणार. बरोबर. तसा ते माणसं निवडतात आणि त्यांना ते देतात त्यांच्या, आणि तीच गोष्ट ते सिनेमामध्ये घेऊन येतात की मेरे को कम पैसे में कोण करके देगा. वाटल्यास नंतर ते सिनेमा 5 पटीने वाढतात. बरोबर. पण सांगताना पहिलं प्रपोजल देताना जर 5 लोक आले त्यातलं सबसे कम कोण बोल रहा है,
ते टेंडर देण्यासारखं असतं ना. बरोबर बरोबर. अरे पराग तो 2.5 करोड़ बोल रहा है और वो अमुक तमुक तो 50 लाख बोल रहा है. अब पराग को काय करो 2.5 करोड़, चल वो 50 वाले को दे. यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे असं वाटतंय आपल्याला कलावंत? निर्मात्यांचं एक प्रशिक्षण इथे व्हायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की सिनेमा काय असतो. याचे वेगवेगळे अंग आहे. सिनेमा बनवण्यापर्यंत तर खूप जण लोक गेले विदर्भात. बरं, या निमित्तानं आपल्याकडे खूप मोठी इंडस्ट्री तयार होते आहे. सर ती इंडस्ट्री 12,000 हो एकर ती मध्ये आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण शासनाला काय सूचना करू इच्छिता या माध्यमातून? त्याच्या आधी हे सगळे प्रशिक्षण घ्या. जर इथले इन्व्हेस्टर जर तयार नाही झाले अच्छा. तर ते जे काय 12.5 त्याच्यात जातील कोण? बरोबर बरोबर. कारण कोल्हापुरात चित्रनगरी कित्येक वर्ष अशीच पडून होती. बिलकुल. किंबहुना मी म्हणतो अजूनही पडून आहे. हो. कोल्हापूरकरांचा त्याला वापरच नाही झाला. आता कुठे मुंबईचे लोक महागडा आहे म्हणून चला कोल्हापुरात कमी पैसा प्राधान्य देतात. होईल म्हणून येतात, ते सेटअप लावतात आणि शूट करतात. बरोबर. तसा प्रकार इथे जर घडला तर काहीच होणार नाही. इथल्या कलावंतांना बरं कलावंत इथे जबरदस्त आहे. ते ताकदीचे आहेत सगळे. ते झाडीपट्टीमध्ये जाल तर तुम्ही एक नाटक रात्रभर बघितलं तरी तुमचं पोट भरणार नाही, इतके चांगले कलावंत आहेत. पण मोठी रंगभूमी. पण त्यांना प्लॅटफॉर्म सिनेमाचा मिळण्यासाठी हे जे आता इन्व्हेस्टमेंट होते ना त्याच्या आधी निर्माते कसे चांगले तयार होते, यशस्वी. सैराट सारखा कमर्शियल सिनेमा विदर्भात नागपुरात कसा तयार करता येईल याच्यावर पहिले काम व्हायला पाहिजे. आता इथे निर्मिती होत आहेत. बनवायचा सगळ्यांना सैराट असतो, बनवायचा सगळ्यांना शोले असतो, पण त्या शोलेच्या श पर्यंत की कोणी पोहोचत. बिलकुल. त्या सैराटच्या स पर्यंतही कोणी पोहोचत नाही, कारण त्यांचा अभ्यास कमी आहे. बिलकुल. आणि जे कोणी लोक घेतात ना, ज्यांचे कॅप्टन ऑफ शिप डिरेक्टर असतो, ते सुद्धा तकलादू निवडतात, ज्यांना नॉलेजच नसतं. सिनेमा बनवणं एकदा सोपं असतं, त्याला रिलीज करणं प्रचंड महाभाग आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचवणे हा जो प्रकार आहे तो मला नाही वाटत म्हणजे इथे अतिशय सुंदर अशी मुलाखत या पॉडकास्टच्या निमित्तानं एक संवाद घडून आणलेला आहे. हे होते पराग भावसार, मराठी चित्रपट अभिनेते, डायरेक्टर, पटकथा लेखक, अभिनेते आणि को प्रोड्युसर असे अनेक बिरुदावलं त्यांच्या नावावर आहे. त्यांनी मुलाखत दिली आणि WH न्यूजच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद आणि आगामी शुभेच्छा. धन्यवाद. आपण मला बोलवलं, मला माझ्याकडनं 4 गोष्टी ऐकून घेतल्यात. काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी. धन्यवाद. थँक्यू.